चला आता संक्रांत जवळ आली आहे आणि जानेवारी महिना चालू झालेला आहे। संक्रांतीमध्ये हमखास घरोघरी हे मुरमुरेचे लाडू केले जातात आणि हे मुरमुरेचे लाडू अतिशय कुरकुरीत आणि अति टेस्टी झालेले आहे, कोणतेही चिकट झालेले नाही। आणि याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला परफेक्ट असं सांगणार आहे का जेणेकरून तुम्हीसुद्धा हे लाडू करू शकाल आणि खूप सुंदर आणि टेस्टी झालेले आहे। चला पटकन रेसिपीला आता इथे सुरुवात करू। आता इथे मी मुरमुरे घेतलेले आहे। मुरमुरे तुम्ही आपल्या घरी बऱ्याच वेळेला शिल्लकसुद्धा असतात मुरमुरे, त्या मुरमुऱ्याचा सुद्धा आपण लाडू करू शकतो। आणि वाटीनेच मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी 4 वाटी मुरमुरे घेतलेले आहे, परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे लाडू करा। आणि थोडे आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे, मंद आचेवर आपल्याला मुरमुरे छान भाजून घ्यायचे आहे। मोठा गॅस करायचा नाही, कमी गॅसवरच आपल्याला 2 ते 3 मिनिटं फक्त भाजून घ्यायचे आहे आणि कुरकुरीत असे झाले की लगेच काय करायचं, गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आता एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे। त्यामध्ये तीळ जर आपण टाकले ना तर लाडू अतिशय सुंदर लागतात, म्हणून मी थोडेसे तीळ घेतलेले आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, गूळ बारीक चिरून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, 2 चम्मच किंवा 3 चमचे थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि पूर्ण गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। गूळसुद्धा आपल्याला मंद आचेवरच विरघळून घ्यायचा आहे। मस्त त्याला बुडबुडे आलेले आहे आणि आपण एका प्लेटमध्ये थोडंसं टाकून बघायचा। जर खूप असा पसरत असेल तर समजायचा की आपला व्हायचा आहे, परंतु इथे आपला पाक छान झालेला आहे। याच्यापेक्षा जास्त कडक मात्र करू नका। आणि लगेच मग आपल्याला त्यामध्ये मुरमुरे टाकायचे आहे। मुरमुरे टाकून झाल्यानंतर आणि लगेच तीळ पण सुद्धा त्यामध्ये टाकायची आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कढईला थोडंसं सोडलं की लगेच आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे। जर तुम्ही जास्त वेळ कराल ना तर ते मुरमुरे पूर्ण असे भुरका होऊन जाईल। नंतर थोडंसं पाण्याचा हात लावायचा, अगदी थोडा लावायचा आणि आपल्याला गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहे। थंड असताना वळायचे नाही, कारण वळल्याच जात नाही, म्हणून गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे। इथे मात्र दक्षता घ्यायची। अतिशय सुंदर आणि छान असा लाडू झालेला आहे, बिलकुल कुठेच चिकटपणा नाही आहे आणि जर आपण असा खायला जरी घेतला ना तसा कुरकुरीत असा लागतो। बघा मी तुम्हाला दाखवत आहे हा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।